बुधवार 10 जुलै रोजी सकाळी 7:14 परभणी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले गेले। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही। भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यात होते। मागील 2 महिन्यात दुसऱ्यांदा भूकंपाचा हादरा बसला आहे। बुधवारी सकाळी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले। सौम्य स्वरूपाचा भूकंप होता। भूकंपाचे केंद्र बिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ होते। परभणीसह हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशिम जिल्ह्यासह मराठवाडा आणि विदर्भात देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। या अगोदर मे महिन्यातही परभणी जिल्ह्याला भूकंपाचा धक्का जाणवला होता। जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी या तालुक्यांसह इतर ठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणवले गेले। जमीन हादरल्याने नागरिक भयभीत झाले आहेत। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित वित्तहानी झाली नाही। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। 10 जुलै 2024 रोजी नांदेड शहर आणि परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यात सकाळी 7:15 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। भूकंपाची तीव्रता जर पाहिली आपण तर रिक्टर स्केलमध्ये 4.5 नोंदवली गेलेली आहे। केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यात होता आणि परभणी जिल्ह्यामध्ये जाणवलेले धक्के जे आहेत ते सौम्य स्वरूपाचे होते आणि कुठलीही जीवितहानी त्या ठिकाणी झालेली नाही। त्या ठिकाणी मी नागरिकांना आवाहन करू इच्छिते की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि जिल्हा प्रशासनाकडून भूकंपाबाबत वेळोवेळी जे काही प्रसारमाध्यमाद्वारे नागरिकांना माहिती दिली जाईल तरी सतर्क राहून नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे या ठिकाणी जिल्हा प्रशासनातर्फे मी आवाहन करते। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।